तर गाईज मी बनवत आहे खोवा आणि रवा आणि ड्रायफ्रूट्सवाली गुजिया. तर बघा, मी सर्वात अगोदर खोव्याला छान भाजून घेतलं, त्यानंतर रव्याला पण भाजून घेतलं मस्त छान ब्राऊन होतपर्यंत. खोव्याला मी थोडं थंड व्हायला ठेवलं, त्यानंतर मी पिठी साखर केली, एक नारळ घेतला, छान त्याला मिक्सरमधून बारीक केली, बदाम काजू इलायची जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे खूप सारे मी किशमिश घेतले, सर्वांना एकजीव केलं, तुम्ही पाहू शकता. सर्व मिश्रण एकत्र करीत त्यानंतर मी मैदा आणि रवा घेऊन त्याचा गोळा बनवून घेतला, त्याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलं गाईस, ते छान स्मूथ होतपर्यंत. मग त्याची छोटी छोटी पोळी बनवली बघा आणि त्याला मस्त गुजा बनवून घेतली बघा. आमच्या बाजूच्या काकूकडे साचा आहे गुजाचा, तो मला खूप आवडतं, मी त्यांच्याच करून घेऊन येते. तुम्ही बघाल तर साचा खूप छान आहे. मग बघा असं ते पोळी बनवून घेतली, साच्यावर थोडंसं आटा टाकून घेतला आणि त्यानंतर मी आता गुजिया भरत आहे गाईस. मग सोबत मी संध्याला बोलवलं होतं, एका व्यक्तीला तर भुजा बनवून होते, तुम्हाला माहिती आहे. वैष्णवी पण सोबत होती, मग मी तिन्ही मिळून छान. आणि संध्या थोडी पावभाजी खात होती. बघा आमची भुजिया लवकर लवकर काढत होती मी, कारण ते मग वाढतात तर फुटतात ना, म्हणून. बघा गाईज असं छान मस्त थोडं ब्राऊन होऊ दिलं मी, कारण ते एकदम व्हाईट व्हाईट ना मला थोडं असं शिजत नाही, म्हणून असं मी छान ब्राऊन होऊ देते. बघा गुजिया तयार आहेत गाईज. कसे झाले छान ना, आणि जेव्हा तोडून पाहिलं तेव्हा पण छान होते.